जर आम्ही शिवसेनेच्या सोबत उभाटाच्या सोबत गेले असते तर एवढ्या सीट्स मिळाल्या नसत्या आम्हाला. भाजपचं हा षडयंत्र आहे. गांधी परिवाराचा प्रेम मुंबईशी आहे. मुंबईकर किंवा महाराष्ट्राची जनतेला महायुतीचे नेते मूर्ख बनवतात, हा मी उघडपणे सांगतो. हिंदीमध्ये म्हण आहे की दिल की बात जुबान पर आ गई, तसं अण्णामलाईचं झालेलं आहे. जे मुंबईचे मेजर उद्योगचे ठिकाण आहेत ते सर्व अडाणीला का? ही 30% कमिशन खोरीची सरकार आहे महायुती सरकार. ते भाजपचे पैसे असू द्या, एकनाथ शिंदेचे पैसे असू द्या किंवा अजित पवारांचे पैसे असू द्या, आपसात काय चाललंय त्यांचा? मुंबईकर किंवा महाराष्ट्राची जनतेला महायुतीचे नेते मूर्ख बनवतात, हा मी उघडपणे सांगतो. तुषार आपटेला उमेदवारी दिली बदलापूरवरून. काय आहे की नाही, अक्कल आहे की नाही भाजपला? अक्षरशः जी सत्ता आहे ती डोक्यात गेलेली आहे. सत्तेचा माज आहे. आता अडाणीला मुंबई द्यायची आहे म्हणजे द्यायची आहे. महाराष्ट्र किंवा मुंबई हा वेगळी होऊ शकत नाही. एका ओळीत सांगितलं तर विनाश झाले वेगळे. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस बरोबर गठबंधन किंवा युती केली आणि काँग्रेसला मानणारा जो मुस्लिम आणि दलित मतदार आहे तो उद्धव ठाकरेंकडे वळला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था खूपच हलाखीची असताना मुस्लिम आणि दलितांनी त्यांना जो पाठिंबा दिला, जी साथ दिली, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना एक वेगळी ऊर्जा मिळाली. पण जी काँग्रेसची ऊर्जा घेऊन मुंबईमध्ये 10 जागा जिंकणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ज्या काँग्रेसने मैत्रीचा आणि सहकार्याचा हात दिला, ती काँग्रेस आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मात्र खस्ता खाताना दिसते. आणि या खस्ता ती का खाते? मुंबईतली काँग्रेस अडचणीत का आली? मुंबईमध्ये काँग्रेसला आजही जो जनाधार आहे तो किती आहे, कसा आहे आणि नेमकं काँग्रेसमध्ये चाललंय काय हे समजून घेण्यासाठी मी राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि मुंबई काँग्रेसचे नेते चरणजित सिंग सप्रा यांच्याशी आपली भेट घडवून आणणार आहे. सप्राजी, आपलं फेस टू फेस मध्ये स्वागत. धन्यवाद. मला सांगा, ज्या शहरामध्ये काँग्रेसचा जन्म झाला त्या शहरामध्येच काँग्रेसला आचके द्यावे लागतायत अशी स्थिती आहे. काँग्रेसला कळतच नाहीये की करायचं तर करायचं काय. ठाकरेंबरोबर जायचं की जायचं नाही, दलित आणि मुस्लिम यांच्या बरोबर राहायचं किंवा त्यांना समजवायचं तर समजवायचं कसं. संपूर्ण मुंबई काँग्रेस ही गोंधळलेली आहे. तुम्ही या काँग्रेसचे एक नेते आहात, शीख समाजाचे नेते आहात. काँग्रेसची इतकी भंबेरी का उडाली आहे? नाही, अशी काँग्रेस गोंधळलेली नाही आहे. स्पष्ट निर्णय होता. केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं की तुम्ही ग्राउंड लेवलवर बघा की कोणाची युती करायची आहे की काय. कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आपण वंचित बहुजनशी आपण आघाडी करू आणि पुढे जाऊ. तसं केलं आमच्या नेतृत्वाने. नाही, पण जेव्हा वंचित बरोबर आघाडी झाली त्यातल्या तुम्हा अनेक नेत्यांना हे माहीतच नव्हतं की वंचित बरोबर आघाडी होते. तुमचे एक नेते सचिन सावंत आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी हे सगळं घडवून आणल्याचं मला अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं. तुम्हाला सगळ्यांनाच अगदी गुलदस्त्यात ठेवत हे सगळं का केलं गेलं होतं? नाही, असं नाही. बघा, PAC आहे, पॉलिटिकल अफेअर्स कमिटी आहे. त्या पॉलिटिकल अफेअर्स कमिटीमध्ये अगदी चर्चा झाली होती आणि त्या चर्चेत हा विषय आला होता की वंचित सोबत आपण गेले तर काय. सगळ्यांनी मान्य केलं आणि तसेच ते पुढे गेलेत. असं काय वेगळं झालेलं नाही आहे. पक्षश्रेष्ठी जी आहे पण त्यांच्याशी ठाकरेंवरचा बोलून. विश्वास तुमचा उडाला म्हणून वंचित बरोबर जावं लागलं? नाही, किंवा तसं नाही. ठाकरे आता तुम्हाला नको झाले किंवा ठाकरेंना तुम्ही नको झालात म्हणून वंचित बरोबर जावं लागलं? नाही. विषय असा आहे की ही जी निवडणूक आहे, ग्राउंड लेवलची निवडणूक आहे, यामध्ये ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. जास्त कार्यकर्त्यांनी लढली पाहिजे ही निवडणूक. त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. जर आम्ही शिवसेनेच्या सोबत उभाटाच्या सोबत गेले असते तर एवढ्या सीट्स मिळाल्या नसत्या आम्हाला. आता काँग्रेस पक्ष जवळजवळ 145 सीटवर लढणार आहे, मुंबईत लढतोय. तर एवढ्या सीट्स काय आम्हाला उद्धव ठाकरेकडून भेटणार नव्हती. म्हणजे तुम्हाला त्यांच्या दोस्तीवर विश्वास नव्हता की त्यांच्या हावरटपणावर? नाही, तसं नाही. जास्त काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी ही निवडणूक लढली पाहिजे. जे आमचे स्थानीय नेते आहेत, हा त्यांचा निर्णय होता. त्या निर्णयाचं पालन आम्ही केलं आहे. नाही, पण मग आता मला सांगा, मुंबईमध्ये आपण जेव्हा रेल्वेतून जातो, बसमध्ये जातो, गार्डन मध्ये फिरतो, आपसात चर्चा करतो, तेव्हा सगळेजण हा प्रश्न विचारतात की ठाकरेंना किती जागा येणार हो, शिंदेचा निभाव लागणार का, भाजप सत्ता मिळवणार का? पण
काँग्रेसबद्दल कोणी चर्चा करताना दिसत नाहीये आणि काँग्रेसबद्दल चर्चा केली तर ती चर्चा 30-32 जागांपर्यंतच मर्यादित राहते. म्हणजे काँग्रेस इतकी मोठी काँग्रेस फक्त 30-32 जागांपर्यंतच का मर्यादित राहते? नाही, ते आता या निवडणुकीमध्ये मर्यादित राहणार नाही. आम्ही 60च्या पुढे जाणार. मी तुम्हाला आत्ताच सांगतो. विषय असा आहे, की मुंबईकरांना विवाद नको, त्यांना विकास पाहिजे. हा काय चाललाय? निवडणुकीमध्ये सध्या बघा तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभरात विवादच चालू आहे. काय घडतोय तिथे अंबरनाथमध्ये? काय विचारधारा राहिली आहे? ऑपरेशन लोटस पूर्वी आपण बघायचं, की ऑपरेशन लोटस हा विधान परिषदेत असतो किंवा राज्यसभाची निवडणुकीमध्ये. नंतर तो राज्यस्तरावर आला. महाराष्ट्राची सरकार, कर्नाटकची सरकार, मध्य प्रदेशची सरकार तशी गेली. आता हा ऑपरेशन लोटस अगदी खालच्या लेव्हलवर आलाय. म्हणजे महानगरपालिका, नगर परिषदेपर्यंत आलाय तो. काय घडलं ते अंबरनाथमध्ये, अकोटमध्ये, परळीमध्ये काय घडतोय? पैशाचा व्यवहार. म्हणजे हे महायुतीचे जे नेते आहेत, हे लीडर नाही, हे डीलर आहेत. हे डीलर आहेत, डील करतात. पैशाचा गैरवापर चाललेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. नाही, पण एका बाजूला तुम्ही ते लीडर नाहीये, डीलर म्हणतायत. पण माझ्याकडे जे काय मी ग्राउंडला जाऊन काम करणारा माध्यमकर्मी आहे. मला अनेक लोकं असं म्हणतायत, की मुंबई काँग्रेस ही सुद्धा आता 3 तिघाडा काम बिघाडा झालेली आहे. 2 मुस्लिम नेते आणि एक मोठं नेतृत्व शहराचं. हे तिघं जणच या शहरातले सगळे फैसले करतात. तुम्हाला बाकीच्या नेत्यांना काही माहीतच नसतं. हे असं घडतंय नाही, का? असं नाही आहे. पी-एस-सी कमिटीमध्ये चर्चा झाली. त्या अनुषंगाने ते पुढे की गेलेले आहेत. पीएससी कमिटीमध्ये चर्चा झाली की फक्त नेत्यांच्या मुलांचं आणि कुटुंबाचं कल्याण करायचं. अस्लम सिंग 4-4 तिकीटे घेऊन बसले. ते- विधानसभेला ज्योती गायकवाडांना तिकीट दिलं, धारावी दुसऱ्याला नको म्हणून. तिथला तालुका अध्यक्ष निघून गेला. म्हणजे काय चाललंय काय? हे वरती बघितलं जात नाही, की आता वरती बघितल्यानंतर वरती पण काही करण्यासारखं राहिलेलं नाहीये. नाही, नाही. तो विषय एका लेव्हलवर आहे, की एका एका कुटुंबात तुम्ही 2-2, 3-3 तिकीटं का दिल्यात? हा विषय आहे. पण शेवटी विनेबिलिटी त्यांनी पाहिली. कोण जिंकू शकतोय? त्या त्या प्रभागात कोण जिंकू शकतो तसं त्यांनी तिकीट दिली आहे. मला नाही वाटत, की तो काय गैर केलेला आहे. हां, हा प्रश्न नेहमी राहणार आहे, की एका एका कुटुंबात तुम्ही 2 तिकीटं का दिल्या, 3 का दिल्या? हा विषय राहणार आहे. पण शेवटी कुठे ना कुठे त्या उरलेल्या कार्यकर्त्यांचं समाधान केलं पाहिजे. ते समाधान करणार. नाही, पण मला सांगा, आता वंचित बरोबर तुम्ही आघाडी केली. वंचित बरोबर आघाडी केल्यानंतर तुम्ही त्यांना 62 जागा दिल्या. 62 जागा दिल्यानंतर वंचितला पण कळत नव्हतं, की आपल्याला महाराष्ट्र राज्य लॉटरी लागली आहे, की मणिपूर राज्य लॉटरी लागली आहे. त्यांनी त्या 62 जागांमधल्या काही जागा परत केल्या. त्यांच्याकडे उमेदवार नव्हते. म्हणजे त्यांनी जवळपास 21 जागा तुम्हाला परत केल्या. मग त्यानंतर परत आणखी त्यांच्याकडून आणखी काही लोकं आले. असं करत आता ते 42 जागांवर निवडणूक लढतायत. त्या 42 जागांवरती एक तरी उमेदवार निवडून येईल असं तुम्हाला वाटतंय का? नाही, नक्की येणार निवडून. का नाही निवडून येणार? तुमचा आशावाद कोणत्या मतदारसंघांवर आहे? नाही, नाही. नक्की ते म्हणजे ते आपल्या वेस्टर्न साइडला पण, ईस्टर्न साइडला आणि नॉर्थ सेंट्रल जे आहेत, जिथून वर्षा गायकवाड स्वतः ते खासदार आहेत. येणार ना निवडून. साऊथ मुंबईमधून पण येणार आहेत निवडून. दक्षिण मुंबईमध्ये खूप आमचे नेते आहेत. त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते ते निवडून येणारच आहेत. बघा, मुंबईमधून सका पाटील, त्याच्या हां. आधी रजनी पटेल, मुरलीभाई देवरा, गुरुदास कामत असे एकापेक्षा एक दबंग लोकं केंद्रीय नेतृत्वामध्ये आपला प्रभाव पाडत होते, आपला ठसा उमटवत होते. आता मुंबईत असा एकही नेता दिसत नाहीये, की दिल्लीतली काँग्रेस किंवा राष्ट्रीय काँग्रेस त्या नेत्याची दखल घेईल. नेत्यांच्या नेतृत्वाला मर्यादा आल्यात, की निवडणूक आणि सगळं प्रशासन खर्चिक झालंय, की भाजपने तुम्हाला डोकंच वर काढू द्यायची नाही. जसं मोदी म्हणतात तसं काँग्रेस खलास करो. नाही, असं तसं काही नाही. सगळं सुरू झालंय. काँग्रेसची विचारधारा आहे आणि काँग्रेसचा एक नियम आहे. आमचा मॅनिफेस्टो आम्ही ड्राफ्ट केला. मुंबईकरांना काय पाहिजे? मुंबईकरांसाठी आम्ही ते ड्राफ्ट केलेलं आहे आणि ते लोकांसमोर आम्ही घेऊन जातोय ना, की BST बसेस यांनी विकल्यात. आम्ही 6,000 बसेस आणणार. हेल्थ केअर फॅसिलिटी जे आहे ते त्यांनी प्रायव्हेटाईज केली आहे. ते आम्ही ते करू देणार नाही. असे अनेक विषय आहेत. कचऱ्याच्या विल्हेवाटचा विषय आहे, ते आम्ही लिहिलेलं आहे. असे अनेक विषय जे आहेत ते काँग्रेस पक्ष जे जनतेचे विषय आहेत ते घेऊन आम्ही पुढे जाणार आहेत आणि शेवटी जनता ही बघणार आहे. नाही, मला सांगा, तुम्ही जे मुलुंड हे तुमचं होम पिच आहे. मुलुंडमध्ये सरदार तारासिंग आमदार होते, तेही शीख समाजाचे हो. होते, तुम्ही शीख समाजाचे होतात.
मला तुम्हाला सगळं तुम्ही म्हणताय मुंबईकरांकडे आम्ही जाणार आहोत. आज मुलुंडची स्थिती ही भाजपच्या 6च्या 6 नगरसेवकांनी, तिथल्या आमदारांनी काय केली हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तिथल्या डम्पिंग ग्राउंडवर आता 90 एकरवर गोल्फ ग्राउंड येतंय. मुलुंडकर मुंबईत आतमध्ये येऊ शकत नाही. मुंबईतून आल्यानंतर तो त्याच्या घरी पोहोचायला 1 तास लागतो. मुलुंड पूर्वेचं, मुलुंड पश्चिमेची पण स्थिती तीच आहे. मग अशा सगळ्या गोष्टींच्या बाबतीत काँग्रेस कधी आंदोलन करताना दिसलं नाही. वर्षा गायकवाडांची बहीण 90 फीट रोड जो आहे, 90 फूट रोड तिथे राहते, गगनगिरी कॉम्प्लेक्सच्या इथे. म्हणजे तर त्यांना इथली समस्या माहिती असणार. जे आता धारावीच्या आमदार आहेत, तिथे आता मोठ्या प्रमाणात मुस्लिम आणि दलितांना आणून तिथे जे काही पीएपीच्या जवळपास 10,000 लोकांना तिथे आणून बसवलं जाते, कुटुंबांना, 10,000 कुटुंबांना. या सगळ्या गोष्टीबद्दल आंदोलन करावं असं का काँग्रेसला वाटत नाही? नाही, नाही, केलं आहे. काँग्रेस पक्षाने या ठिकाणी आंदोलन पण केलं आहे आणि मुख्यमंत्री आणि इतर जे आहेत सर्वांना ते निवेदन पण दिलेले आहेत. हे जे धारावीचे लोक या ठिकाणी आणण्याच्या खूप म्हणजे वाईट. त्यातला विरोध तुम्हाला हा. दिसत नाही? नाही, नाही, विरोध आहे. लोक पण करतात. काँग्रेस पक्षाने पण केलेला आहे. मुलुंडमध्ये किती मोर्चे, मी स्वतः त्या मोर्चामध्ये होता. तर मोर्चे चालू आहेत, सर्व आहे. आम्ही त्याचा विरोध करतोय. पण हा जो शासन आहे, हा अगदी म्हणजे बुलडोज करतोय. त्यांना जे करायचं ते करून टाकतात, बुलडोज करतात. आता अडाणीला मुंबई द्यायची आहे म्हणजे द्यायची आहे. ते इथे सगळे खार जमिनी पण देणार, तिकडं डेअरी पण देणार, सर्व देऊन टाकणार अडाणीला, धारावी देऊन टाकणार. सगळी मुंबई जी आहे ते अडाणीला जे द्यायचा प्लान आहे त्याचा विरोध काँग्रेस पक्षाने केलेला आहे. आज पण करतोय, उद्या पण करणार आहे. ज्या काँग्रेसचा जन्म मुंबईत झाला, ती मुंबई ही महाराष्ट्राची नाहीये. तिचं नाव बॉम्बे असं घेण्याचं धाडस एक अण्णामलाईंसारखा अण्णामलाई, जो एक तमिळ नेता आहे भाजपचा, तो मुंबईत येऊन करतोय. काँग्रेसने निषेधाचा एक न पण लिहिलेला नाहीये. हे नेमकं कशाचं द्योतक आहे? म्हणजे आता तुम्हाला सगळ्या गोष्टींचा विसरच पडलाय का? नाही, नाही, नाही. बघा, ते हिंदीमध्ये म्हण आहे की दिल की बात जुबान पर आ गई. तसं अण्णामलाईचं झालेलं आहे. भाजपचा हा षडयंत्र आहे. म्हणजे त्यांना हा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची जे शिवसेनेचे नेते म्हणतात ती खरी गोष्ट आहे. आम्ही पण मान्य करतो. कारण त्या दृष्टिकोनाने त्याचं काम चालू आहे. अडाणीला का ते पूर्ण मुंबई देतात, एअरपोर्ट देतात, पोर्ट देतात. सर्व जे मुंबईचे मेजर उद्योगचे ठिकाण आहेत ते सर्व अडाणीला का? इतर कोणी उद्योगपती नाही का? म्हणजे हा जो चालू आहे हळू मुंबईला कुठेतरी साईड करायचं, वेगळं करायचं, हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. काँग्रेस पक्षाने याचा विरोध केलेला आहे आणि येणाऱ्या काळातही आम्ही करणार आहोत. मुंबई मराठी माणसाची आहे असं आपण गेली अनेक वर्ष ऐकतोय. मुंबई नेमकी कोणत्या धर्माची आहे, कोणत्या भाषेची आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे. हां, पण मुंबई महाराष्ट्राचा भाग आहे. मलाही अभिमान आहे. माझा जन्म या ठिकाणी झालेला आहे मुंबईत. आणि महाराष्ट्र हा शेवटी म्हणजे संतांची भूमी, शूरवीरांची भूमी आहे. मला अभिमान आहे. तर महाराष्ट्र किंवा मुंबई हा वेगळी होऊ शकत नाही आणि मुंबई सर्वांची आहे. कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. आज मुंबईतला जो शीख बांधव आहे, की जो स्वतः सधन आहे, वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आणि उद्योगांमध्ये तो आपलं काम करत असतो. एक शांत समुदाय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तुमचा पक्षही त्यावर अन्याय करतोय आणि आता सरदार तारासिंग गेल्यानंतर भाजपकडे दुसरा शीख नेता राहिलेला नाहीये. मुंबईतला शीख बांधव हा अनेक समाजोपयोगी कामामध्ये आहे, अनेक सामाजिक कार्यामध्ये असतो आणि तो शांत राहतो. ठीक आहे, काही गोष्टी अप्रिय काही वेळेला घडल्या असतील तर त्या माणूस आहे तर त्याच्याकडे भावना असणार. पण या समाजाकडे सुद्धा दुर्लक्ष करण्याचं काम भाजप पण करतंय आणि काँग्रेस पण करते. मला हे तुमच्या असं लक्षात येतंय का? नाही, का नाही. तुम्ही प्रत्येक जण आपापल्या व्यक्तिगत पातळीवर जाऊन सरकारकडून जे हवं ते करून घेत आहेत आणि समाज गेला उडत असं सगळं चाललंय? नाही, नाही, असं नाही. आमचा समाज जो आहे ते विकासाच्या दृष्टिकोनाने पाहतोय. म्हणजे कोण विकास करतोय त्यांच्यासोबत ते बहुतेक राहतात. आता काँग्रेस पक्षानेही मुंबईचा विकास केलेला आहे, महाराष्ट्राचा विकास केलेला आहे. अनेक आमच्या समाजाचे लोक ते काँग्रेसच्या सोबत आहेत. पण काही ठिकाणी ही पण खरी गोष्ट आहे, ते भाजपच्या सोबत राहतात. पण येणाऱ्या काळात आपण पाहू की काँग्रेस पक्षाकडून काय प्रतिनिधित्व काय वाढवता येणार. आता काँग्रेस पक्षाने मला आमदार केलं ना. मी दुसरा आमदार शीख समाजाच्या महाराष्ट्रात. एक बरोबर. नागपूरचे होते प्रशांत सिंग कलसी, दुसरा मी राहिलो. हं. तर काँग्रेस पक्षाने शीख समाजाला बरेचशा दिलेला आहे.
राज्याच्या लेवलवर पण दिलेला आहे, मुंबईच्या लेवलवर पण आणि राष्ट्राच्या लेवलवर. आता असे अनेक नेते आहेत की ज्यांचं दिल्यानंतर पोट भरत नाही. आता तुमचे काँग्रेसचे पण महापालिकेतले काही नेते भाजपमध्ये गेले, की ज्यांना मुंबई शहराने, मुंबई काँग्रेसने राजा पण दिलं. ते राजासारखे वावरायला लागले. पण ते राजा पण आपलं टिकणार नाही हे लक्षात आल्यानंतर भाजपकडे गेले. आता अशीच गोष्ट चरणजित सिंग सप्रांच्या बाबतीत होणार नाही का? कारण ज्या पद्धतीत भाजप बुलडोझिंग करतंय, किती वेळ चरणजित सिंग सप्रा निष्ठेनं काँग्रेस बरोबर राहणार? तुमचं आता काँग्रेसमध्ये पण कोणी ऐकत नाही असं म्हटलं जातं. नाही, नाही, नाही. काहीच नाही. मी एक निष्ठेने राहणार आहे आणि म्हणजे गेल्या 40 वर्षापासून मी काँग्रेसमध्ये अगदी NSUI युथ काँग्रेस 11 वर्ष मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष राहिलेला आहे. आता मी राष्ट्रीय प्रवक्ता पण आहे. तर आणखीन काय? येणाऱ्या काळात बघू. आता जी संधी येईल पक्षाकडे, त्या संधीमधून मला काय देता येईल ते देतील मला. विषय तो आहे. पण तुमचा आजही गांधी फॅमिलीवर विश्वास आहे आणि गांधी फॅमिलीचं आजही मुंबईवर प्रेम आहे असं तुम्हाला वाटतं? राजीव नक्की. गांधींचा जन्म मुंबईत. हो, हो. नक्की. गांधी परिवाराचा प्रेम मुंबईशी आहे. म्हणून तर आम्ही ते राजीव गांधींचा पुतळा त्या ठिकाणी कुपरेजमध्ये उभा केला. सोनिया गांधी आले होते त्या उद्घाटनासाठी आणि राजीवजींचा जन्म तिथेच तेजपालच्या पाठीमागे हॉस्पिटल आहे. तिथेच त्यांचा जन्म झालेला आहे. तर मुंबई अगदी जवळची आहे. गांधी परिवाराच्या जवळची आहे. काँग्रेस पक्षाच्या जवळची आहे. काँग्रेस पक्षाचा जन्म या ठिकाणी झालेला आहे मुंबईत. आणि अनेकदा आम्ही आता साजरा केला 28 डिसेंबरला. प्रत्येक वर्षी 28 डिसेंबरला आम्ही तर साजरा करतो या ठिकाणी. मला तुम्हाला आणखी एका वेगळ्या प्रश्नाकडे घेऊन जायचंय. मुंबईतला काही भाग असा आहे की जिथे मुस्लिम समाजाचा प्रभाव आहे, तिथेच त्यांची दादागिरी सुद्धा आहे. आता मुंबईमध्ये जिथे गुजराती आणि जैन समाजाचा प्रभाव आहे, तिथे या समाजाची दादागिरी सुरू झाली आहे. मुंबईतल्या डी वॉर्डमधल्या गगनचुंबी इमारतींमध्ये अंडी विक्रेता सुद्धा येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. परवानगीच देत नाहीत, यायचं नाही. मग तर अंडी विक्रेता येऊ शकत नाही, तर चिकन आणि मटनची तर गोष्टच वेगळी. ही जी दादागिरी आहे, याच्याकडे कधी काँग्रेसने बारकाईनं पाहिलंय का हो? पाहिलं पाहिजे. आणि मुंबई ही कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. ह्या ठिकाणी असे विषय न आले तर बरं राहील. कारण त्याचा वेगळा प्रभाव होईल. जर कुठेतरी ह्या विषयातून विस्फोट झाला, तर तो मुंबई नाही पूर्ण देशात होईल. म्हणून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीही लक्ष घातलं पाहिजे आणि इतर नेत्यांनीही लक्ष घातलं पाहिजे. मुंबई महानगरपालिकेसाठी किंवा मराठमोळ्या मुंबईसाठी आता अशी कोणती गोष्ट करावी असं काँग्रेसचा नेता म्हणून किंवा एक मुंबईकर म्हणून तुम्हाला वाटतं की अरे हे नाहीये, हे व्हायला हवं? आज तुम्ही मुंबईतल्या शहरांची अंतर्गत वाहतुकीची कोंडी वगैरे या समस्या आहेतच, पण तुम्हाला स्वतःला काय वाटतं एक मुंबईकर म्हणून? पहिलं तर भ्रष्टाचार संपलं पाहिजे. आपण गेल्या 3 वर्ष आणि 9 महिन्यात काय पाहिलं की महायुतीने केलं काय? त्यांनी 1490 कोटी वाटप केलेत महानगरपालिकेच्या निधीमधून. ते नगरसेवक कोणाला केले? ते महायुतीच्या नेत्यांना त्यांनी केलं. विरोधी पक्ष नेत्यांना मात्र 13 कोटी काहीतरी. हा जो 0.1% फरक आहे मिळाले. 0.1%. यामध्ये भ्रष्टाचार आहे. लाभार्थी आहे. यामध्ये भ्रष्टाचार आहे आणि भ्रष्टाचार म्हणजे अप टू 30%. ही 30% कमिशन खोरीची सरकार आहे महायुती सरकार. हा माझा आरोप आहे आणि प्रत्येक ठिकाणी आहे. हा फक्त मुंबई महानगरपालिका नाही, पूर्ण राज्यात त्यांनी असं केलेलं आहे. सगळ्या 29 जे महानगरपालिका आहेत त्या 29 महानगरपालिका ॲडमिनिस्ट्रेटरच्या अंडर होत्या. त्यांनी 30% कमिशन खोरी केलेली आहे. म्हणून हे असे बोलतात आणि पैसे बाहेर येतात. ते भाजपचे पैसे असू द्या, एकनाथ शिंदेचे पैसे असू द्या किंवा अजित पवारांचे पैसे असू द्या. आपसात काय चाललंय त्यांचा बघा. ते अंबरनाथमध्ये काय केलं त्यांनी? पहिला ह्यांची सरकार काँग्रेसच्या 12 लोकांना तोडलं, पैशाचा व्यवहार झाला. नंतर ह्यांनी काय व्यवहार केलं एकनाथ शिंदेनी? हा व्यवहार चाललाय आणि तो अजित पवार आपसातमध्ये यांच्या समन्वय नाही. अजित पवार साहेब काय बोलतात, ते लांडगे काय बोलतात, आपण पुण्यात पाहिलं. अजित पवार आरोप लावतात की ही भ्रष्ट भाजप आहे, वीर सावरकरची विचारधारा मला नको आहे. ते तिथून अटॅक करतात. म्हणजे ते आपसात समन्वय नाही की ही नुरा कुस्ती चालू आहे, हे पण लोक पाहतात. तुम्हाला काय वाटतं, ही नुरा कुस्ती आहे की WWF आहे? ही नुरा कुस्ती आहे. लोकांना मूर्ख बनवतात. मुंबईकर किंवा महाराष्ट्राची जनतेला महायुतीचे नेते मूर्ख बनवतात. हा मी उघडपणे सांगतोय.
या सगळ्यातून जर मुंबईकरांसाठी लढायचं असेल किंवा मुंबईकरांना न्याय मिळवून द्यायचा असेल, काँग्रेसकडे कोणी लोक आहेत का आता की जे निवडून येतील? ते त्यांचा अभ्यास आहे का काय? म्हणजे बिलकुल. नेमकं कशाच्या आधारावर? बघा, राजहंस सिंग नावाचे एक सद्ग्रस्त होते, एक अभ्यासू नेते होते काँग्रेसचे, ते गेले भाजपमध्ये. आता असा कोणीतरी एखादा राजहंस सिंग की जो भांडून बोलेल, जो कोणाचंच ऐकणार नाही, फक्त मुंबईकरांचं ऐकेल, अशापैकी कोणीतरी तुम्हाला दिसतंय का? आशेचा किरण आहे का तुमच्याकडे? नक्की आहे. सेकंड लाईन लीडरशिप तयार झालेली आहे, तयार होत आहे. आमच्याकडे तसे नेते नाहीत जे बोलतील खाओ मटन आणि दबाव बटन. दबाव कमल का बटन. असे नेते नाहीत आता. ते गेलेत, ते सर्व मटन वाटणारे आणि बटन दाबणारे ते सर्व गेले. आणि भाजप काय करते? ते आपटे ना, आता तुषार त्यांनी आपटे. तुषार आपटेला उमेदवारी दिली बदलापूरवरून. काय आहे की नाही, अक्कल आहे की नाही भाजपला? हा डाव आहे का ठाकरेंना पुन्हा सत्ता देण्याचा, असं वाटतंय भाजपचा? असू शकतोय, चुकून किंवा जाणून बुजून असू शकतोय. कारण त्यांचेच नेते त्यांच्याच पक्षाच्या आणि ध्येय धोरणांच्या विरोधात बोलतायत. कृपाशंकर सिंग म्हणतात, दाऊद इब्राहिमला महापौर करायचं बोलतात पवन त्रिपाठी. काय म्हणजे हे कशासाठी चाललंय? हे एक देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्याचे उद्योग करतायत का काही लोक? एका ओळीत सांगितलं तर विनाश काले विपरीत बुद्धी हाच चाललाय भाजपमध्ये. अक्षरशः जी सत्ता आहे ती डोक्यात गेलेली आहे. सत्तेचा माज आहे आणि एकमेकांची स्पर्धा, भाजपमध्ये स्पर्धा, भाजप अजित पवार मध्ये स्पर्धा, भाजप एकनाथ शिंदे मध्ये स्पर्धा, एकनाथ शिंदे अजित पवार मध्ये स्पर्धा. हा सगळं महाराष्ट्राच्या खिचडी झालेला आहे. यामधून महाराष्ट्राला बाहेर यावं लागेल आणि महाराष्ट्राची जनता नक्की बाहेर येणार यामधून. हे आहेत चरणजित सिंग सप्रा, की जे या महाराष्ट्राच्या राजकीय खिचडीतून मराठी जनता बाहेर येईल असा आशावाद त्यांना वाटतोय. पण तितकाच आशावाद त्यांना त्यांच्या काँग्रेस पक्षाबद्दल वाटणं हे अधिक गरजेचं आहे. कारण मुंबईत विरोधासाठी तरी एक राजकीय पक्ष या शहरातल्या नागरिकांबरोबर राहणं ही आता या शहराची खऱ्या अर्थानं गरज झालेली आहे. चरणजित सिंग सप्रा यांचं होमपीच असलेल्या मुलुंडमध्ये सर्वाधिक मराठी माणसं जरी राहत नसली तरी लक्षणीय प्रभाव हा मराठी माणसांचा आणि मतांचा असला तरी या संपूर्ण उपनगरावर जी ताकद आणि जो पगडा आहे तो गुजराती आणि जैन माणसांचा. आणि या अशाच जोरकस पद्धतीने हे शहर आपल्या हाती ठेवण्यासाठी, मग कधी हजारो पीएपींना तिथे आणण्यासाठी किंवा डम्पिंग ग्राउंडवर गोल्फ ग्राउंड बनवण्यासाठी भाजपकडून सूत्रबद्ध पद्धतीने आणि योजनाबद्ध पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत. पण चरणजित सिंग सप्रा असो किंवा काँग्रेसचे जे काही नेते की ज्यांना मुंबईकरांचं हित कळतं, अशा लोकांना आता मुंबईकर संधी देणार का आणि दिलेली संधी काँग्रेसचे नेते मिळवणार का, हाच सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. सप्राजी, आपण स्टुडिओमध्ये आलात आणि या सगळ्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे आपलं मत व्यक्त केलं, त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद.